Good afternoon. थँक्यू सर. तुझा पूर्ण परिचय माझा हद्दी क्रमांक आहे 19. माझे नाव प्रीती इंद्रजी देशमुख. माझा छंद आहे खेळणे, नाट आणि मला गाडी चालवायला आवडते. माझ्या वडिलांचे नाव आहे इंद्रजी, आईचे नाव आहे ललिता. माझी आई गृहिणी आहे आणि माझे वडील किराणा दुकानदार आहेत. मला तीन बहिणी आहेत. समृद्धी, प्रतीक, पाटील ती विवाहित आहे आणि राजनंदिनी आणि अंकिता. माझ्या कुटुंबात 19 सदस्य असतात. MSCIT कोर्स केले नाही, आमच्या शाळेत शिवाजी महाराजांविषयी घेतला होता उपक्रम. संयुक्त कुटुंब पद्धती आहे, एकत्रित कुटुंब पद्धती. तर त्यातनं काय तुला शिकायला भेटतं एकत्र कुटुंब पद्धती? जे की आता सध्या एक ट्रेंड बनला आहे, हम दो हमारे दो. म्हणजे लग्न झालं तर दोघं जण बाजूला राहतात. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं एक आदर्श घेण्यासारखं कुटुंब आहे एकत्र. हा, त्यातनं काय शिकायला मिळालं? मला एकत्रित कुटुंब आवडतं आणि एकत्रित कुटुंबातील सगळे संस्कार चांगले देतात. फायदे काय होतात आजी आणि आजोबाकडून जुने विचार करतात. लहानपणी तुम्हाला तुमच्या आजीने एखादी सांगितलेली गोष्ट आहे, कोणती आहे ते सांगू शकाल मला? बरं, पुढे चलून तुला काय म्हणायचं? शिक्षक. पात्रता माहिती आहे शिक्षकाच्या? काय पात्रता आहे? म्हणजे शिक्षण कुठलं काय घेतलं शिक्षण पाहिजे? घ्यायचं शिक्षण बनण्यासाठी? B.Ed. कुठला विषय आवडतो? विज्ञान. विज्ञान या विषयामध्ये तुम्हाला शिक्षिका व्हायचं असेल तर 10वी नंतर तुम्हाला कोणत्या फॅकल्टीमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल? कुठल्या साईडला जाणार? कुठल्या साईडला? बरं, तुम्ही विज्ञान विषयाबद्दल बोलला बरोबर. तुमचे विज्ञानचे शिक्षक कोण आहेत? कुलकर्णी सर. त्यांनी तुम्हाला विज्ञान विषयी कोणते कोणते धडे शिकवले? लॉ ऑफ मोशन, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, मेजरमेंट ऑफ मॅटर आणि इकोसिस्टीम, फ्लो इन इकोसिस्टीम. हिंदी दिवस कब मनाया जाता है? बरं, शिक्षणाव्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतात? शिक्षणाव्यतिरिक्त काय करायला? अभ्यासाव्यतिरिक्त दुसरं काय? काय करायला? विणकाम करायला आवडतं, खेळायला आवडतं किंवा स्वयंपाक बनवायला आवडतं? काय आवडतं? मेहंदी करा. खो-खोमध्ये चांगले. तर मला सांगा, खो-खो मध्ये एकूण प्लेअर किती असतात? 3 राखीव असतात आणि 9 खेळायला. बरं, विद्यार्थी दशेत तुम्ही भाषण केलास तर कोणत्या नेत्याविषयी किंवा कोणत्या क्रांतिकारकाविषयी तुम्ही किंवा शिक्षण क्षेत्रात चांगलं काय करणाऱ्या महिला, सावित्रीबाई फुले अशा वगैरे यांच्याविषयी काय कधी भाषण केलं का? महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1927 रोजी कडबून येथे झाला. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1990 रोजी पुणे येथे झाला. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ प्रसिद्ध केला. तुम्ही आता शिक्षक होणार म्हणता, तुमचं मोटिवेशन कोण आहे? म्हणजे शिक्षक प्रेरणास्थान शिक्षकामध्ये कोण आहे की त्यांच्यासोबत तुला व्हायचं असं इच्छा आहे? आदर्श आपल्या मनातला आदर्श शिक्षक असं त्यांच्यासारखं हो वाटतं असं पुढे चालू? सगळे सरांना प्रीती तुमच्या नावाचा अर्थ काय?
दया, आनंद, प्रेम, आपुलकी. स्त्री शक्ती असं का म्हणलं जातं? पहिलं पुरुषांना जास्त मान देते ते स्त्रियांना देत नव्हते आणि स्त्रियांना मूल आणि चूल यातच गुंतवत होते. पण आता तसं म्हणलं आता तर स्त्रीला सक्षम करण्यासाठी काय करू त्याच्यात उपक्रम काय राबवलं पाहिजे शाळेमध्ये कारण किंवा तसं मोटिवेशन काय मिळण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण स्त्री ही मुलांची सांभाळू शकते असं पहिलं वाटत होतं. पण आता तसं म्हणलं. मग त्यासाठी मी काय केलं पाहिजे अजून ह्याच्यापेक्षा जास्त स्त्रिया सक्षम होण्यासाठी? जसं की स्त्रियांनी पायाला बनण्यासाठी काय केलं? हा घरातच नाही राहिलं पाहिजे असं बाहेरचं जे कळायला पाहिजे. तुम्ही आपल्या शाळेसाठी ग्रंथालय उपलब्ध करून देण्यासाठी काय प्रयत्न कराल? मी भविष्यात जर शिक्षक होणार आहे म्हणजे मला समजा कारण आपल्या गावात ग्रंथालय नाही आणि विविध पुस्तकांबद्दल गावातल्या मुलांना कळायला पाहिजे म्हणून ग्रंथालय. आताची सामाजिक परिस्थिती पाहता ग्रंथालय महत्वाचं आहे का त्या व्यतिरिक्त एखादं मंदिर? म्हणजे एक विचार केला शाळा महत्वाची का मंदिर महत्वाचं? ग्रंथालय महत्वाचं आहे का मंदिर महत्वाचं आहे? दोन्ही महत्वाचं आहे. महत्वाचं आणि ग्रंथालय महत्वाचं आहे. दोन्ही का महत्वाचं वाटतं? तुम्हाला शिक्षिका आहे. आपल्या देशातील सर्वात प्रथम महिला शिक्षका कोण? सावित्रीबाई. पहिली मुलींची शाळा कुठे चालू करण्यात आली? पुण्यातील शिवाय. तुमचं आवडतं पुस्तक? स्वामी. स्वामी. त्याचे लेखक कोण? रणजित देसाई. स्वामी कादंबरीमध्ये त्यांनी काय म्हणजे काय आवडली गोष्टी आहे? म्हणजे आवडीचा भाग कुठला आहे स्वामी कादंबरी? तर माहिती सांगते. त्या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. त्यांनी 1962 मध्ये हे पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांची जीवनकथा. रणजित देसाई यांचं आणखी एक पुस्तक आहे ते भरपूर प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचं नाव सांगता? पूर्ण वाचली स्वामी. आपण मराठी कोणत्या दिवशी साजरा करतो? मराठी दिन कोणत्या दिवशी साजरा करतो? बरं, प्रत्येकाला वाटतं आपल्याला सर्वांनी चांगलं म्हणण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या सवयी अंगी बाळगता? कोणकोणत्या सवयी तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला वा खरंच हे चांगले आहे असं म्हणते लोक, कधी म्हणते लोक चांगले? एक सुजाण नागरिक होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? म्हणजे काय मदत करा? घरी चांगल्या सवयी लावलेल्या आणि त्या सवयींची हे करेन, ती सवयीचे पालन करेन. आणि कुठल्या काय काय केलं शाळेत पाहिजे? आल्या शिक्षकांना आदराने बोलले पाहिजे. मोठ्या व्यक्तींना आदराने बोलले पाहिजे. हिंदी में कुल कितने स्वर हैं? 33. हिंदी भाषा दिन को मनाया जाता है. Tell me the names of the festival in India. Festivals. नागपूर. Festivals. Names of the festivals. जे आपल्या कोणकोणते साजरे केले? दिवाळी, प्रजासत्ताक दिन, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. आपल्या शरीरामध्ये एकूण हाडांची संख्या किती असते? 216.
हाडे कशा आजचा हा मुलाखतीचा कार्यक्रम चांगलं वाटलं आणि आज माझी कधीच कोणी मुलाखत घेतली नव्हती आणि जर मी भविष्यात कधी मुलाखतीला गेले तर मी घाबरणार नाही. I have read a book which this sentence comes in which tense? I have read a book. Simple. Present continuous. काळाचे प्रकार किती आहेत? कोणकोणते? वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ. सध्याचा काळ कोणता? वर्तमान काळ. जॅकेटला किती बटन? जॅकेटला किती बटन? बरं. इंटरव्ह्यू हॉलचा दरवाजा कुठल्या दिशेला? इंटरव्ह्यू हॉलचा दरवाजा कुठल्या दिशेला? कुठल्या दिशेला? कोणत्या दिशेस आता आहे? दरवाजा आहे दिशा. कोणत्या दिशेला? पश्चिम. आतापर्यंत जन्मल्यापासून नवीपर्यंत तुला भरपूर व्यक्ती भेटून गेले असतील. पण तुला कोणकोण व्यक्ती आवडली तुझ्या घरात म्हणा, शालेय जीवनात म्हणा? आजपर्यंत आयुष्यात आवडलेली व्यक्ती. माझ्या कुटुंबातील आई वडील आणि सगळे. इतिहास हा विषय तुम्हाला आवडण्यासाठी असा कोणता इतिहासकार आहे की त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि इतिहास हा विषय आवडायला लागला? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला सांगू शकता? छत्रपती शिवाजी महाराज यांना 8 पत्नी होत्या आणि त्यांना 2 मुलं होते आणि त्यांनी का रायगड, तोरणा असे अनेक सारे गड जिंकून घेतले होते. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहे? साने गुरुजी. बरं. आतापर्यंत तुमचे आवडीची मैत्रिणींची नावं सांगा. ईश्वरी, प्रतीक्षा, ऋतुजा, समीक्षा, जान्हवी आणि प्रीती. हिंदी दिवस कब मनाया जाता है? 12 सप्टेंबर. बरं. तुम्हाला भरपूर असे विषय शाळेमध्ये आहेत. तेवढे कुठला विषय तुमचा आवडीचा आहे? इतिहास. आपल्या गावामध्ये कोणत्या देवाची यात्रा होते? आपल्या गावामध्ये कोणत्या दैवताची यात्रा होते? कुंभोबा. आपल्या गावचे प्रथम नागरिक कोण आहे? सरपंच. तुम्ही शिक्षण घेत आहात, तर तुमच्या इथे काय काय उपाययोजना सरपंचांनी आखल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरपंचाने शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यावे आणि खेळासाठी साहित्य त्यांनी द्यावे आणि अनेक साऱ्या परीक्षा त्यांनी घ्याव्या. तुम्हाला भविष्यामध्ये काय बनण्याची इच्छा आहे? IFS. IAS, IFS. IFS, इंडियन फॉरेस्ट डिपार्टमेंट. मला सांगा या पदासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? सध्या तुम्ही इंजिन फॉरेस्ट डिपार्टमेंट जाण्याची इच्छा आहे तुमची. मग सध्या त्या भागामध्ये असलेली समस्या कोणती? समस्या
पाणी समस्या आणि झाडे कमी होणे आणि प्राणी पण कमी होणे. बरं, झाडं कमी झाल्यामुळे काय परिणाम होत आहे? झाडं कमी होण्यामुळे पक्ष्यांना प्राण्यांना राहण्यासाठी जागा नाही. बरं. समजा तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर झाला आणि फॉरेस्ट मधील एक लाल चंदनाचे त्या ठिकाणी झाड आहे आणि त्याची तस्करी चालू आहे. ती तस्करी चालू असताना तुम्हाला टीप भेटते की अशा अशा ठिकाणी तस्करी चालू आहे, तर ते रोखण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल? आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी जाणार, मग तिथं तस्करी होणाऱ्या माणसांना ते थांबवणार, परत पोलिसांना पण थांबवणार, पोलीस पण येणार, त्यांनी पुढलं काम. फॉरेस्ट ऑफिसर झाल्यानंतर प्रत्येकाला स्वतःच्या गावाविषयी प्रेम असतं, तर गावाविषयी काय काय तुम्ही उपाययोजना आहात? गावाविषयी गावात झाडे लावणार, गावामध्ये रस्ता ते करणार आणि पाण्यासाठी पाणी पुरवठा करणार आणि पक्ष्यांना ते खायला पाणी पुरवणार. जन्मल्यापासून आतापर्यंत तुम्हाला जो जीवन प्रवास तुमचा चालू आहे, या जीवन प्रवासात तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींची नावं सांगा. पहिली व्यक्ती आहे माझी आई, दुसरी व्यक्ती आहे माझे वडील, तिसरी व्यक्ती आहे शिक्षक आणि चौथे देव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 मुलांची नावे सांगा. संभाजी महाराज आणि बाळाजी. टिप फॉर टॅग, त्याला मराठीतून काय म्हणतात? चर्चा. टिप फॉर टॅग, त्याला मराठीतून अर्थ काय? बर, तुमच्या नववीला मराठी विषयातील अभिनेत्यांचे दैवत असं कोणाला म्हटलं आहे? डॉक्टर विश्वेश्वरय्या. त्यांच्याविषयी 2 शब्द सांगता येईल? हो, डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना अभियंत्याचे दैवत म्हटले जाते. डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी मुसा नदीचे रोग रोखण्यासाठी धरण बांधले. डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या नावाने एक कालवा आहे आणि त्यांना खूप सारे पदे घोषवले गेले. त्यांनी पोलाद कारखाना, सिमेंट कारखाना ते यांच्यामध्ये नेत्रदीप केले आहे. Yes. डॉक्टर Good afternoon. Very good afternoon. आपला हजेरी क्रमांक सांगा आणि आपला पूर्ण परिचय द्या. माझे नाव आहे शिकते, इथे राहते आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिषदेला शाळेत शिकते आणि तुम्ही आम्हाला असलेले तुम्ही इंजिनियर बनणार, बरोबर? कोणत्या पद्धतीचे इंजिनियर बनायला आवडेल तुम्हाला? कोणत्या क्षेत्रातून इंजिनियर बनायला आवडेल तुम्हाला? जसं की सिव्हिल इंजिनियर आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, IT सेक्टर आहे. कोणत्या सेक्टरमध्ये म्हणजे कोणत्या सेक्शनमध्ये जायला तुम्हाला आवडेल? मला इलेक्ट्रिक. त्याच्याबद्दलचा बेसिक अभ्यासक्रम सांगू शकता का थोडासा? बरं, तुम्ही तुमच्या हातात जे घड्याळ आहे तर कुठल्या कंपनीत बघायचं नाही, कुठल्या कंपनीत घड्याळ आहे? बरं, तुम्ही जॉकेट घातलंय, जॉकेटला किती बटन आहे? तुमचं ते सिम्बॉल आहे, सिम्बॉल हां, त्याच्यावर कशाचे चित्र आहे? वासू. कशात प्रतीक आहे? राजलक्ष्मी या नावाचा धन समृद्धीची देवी.
प्रत्येकाला वाटतं जीवनामध्ये सर्वांनी आपल्याला चांगलं मिळावं. तर तुम्ही विद्यार्थी दशेत आहात तर तुम्ही चांगला विद्यार्थी म्हणून केव्हा तुमची ओळख निर्माण होईल? त्यासाठी काय काय तुम्ही तुमच्या अंगी गुण बाळगायचा? शिक्षकांची आज्ञा पाळावी, परत शिक्षकांनी सांगितलेला पूर्ण अभ्यास करून आणि परत नवी वाईट वाटलेलं बोलणं आणि स्वतःची असं चांगल्या पद्धतीने 12व्या वर्षामध्ये काय होतं? तुम्ही इंजिनियर व्हायचा पण असं डोळ्यासमोर ठेवलं चालते कुणाचं तरी. प्रेरणा असतात प्रेरणा असतात. म्हणजे म्हणजे ते अभियंत्यांचे दैवत आहेत. पण त्या डॉक्टर विश्वेश्वरयाबद्दल त्यांनी काय काय विद्यार्थी दशेत असताना कसं ज्ञानार्जन केलं? डॉक्टर विश्वेश्वरय्या हे कर्नाटकातील मदनहल्ली या गावी यांचा जन्म झाला आणि ते 15 सप्टेंबर 1861 रोजी जन्मले आणि त्यांनी आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण केलं आणि त्यांचे वडील म्हणजे ते लहानपणी असतानाच वारले. त्यामुळे त्यांनी आईवर सगळा भार करू नये म्हणून आपण शिकवणी उभा केल्या. अजून म्हणजे त्यांच्याकडे 25 मुली होती. ते सुनिश्चित आचरण, संयम, प्रचंड आशावाद आणि इंजिनियर होण्यासाठी कुठलं क्वालिफिकेशन लागतं माहिती आहे? 11वी नंतर कुठल्या साईडला जायला आवडतं? 12वी नंतर इंजिनियर बनण्यासाठी कोणती साईड निवडणं आवश्यक आहे? आर्ट्स, कॉमर्स का सायन्स? कॉमर्स. तुम्हाला कोणता खेळ आवडतो? खेळाची रुची नाही. मला सांगा, गावाविषयी किंवा शाळेविषयी भविष्यामध्ये तुम्ही काय करणार? म्हणजे आपली जी प्रयोगशाळा आहे ना ती प्रयोगशाळा ना प्रसिद्ध करेल. म्हणजे त्या प्रयोगशाळेमध्ये अजून काही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेल. प्रयोगशाळा उपलब्ध करण्यासाठी किंवा प्रयोगशाळेमध्ये काय काय साहित्य हे महत्त्वाचं असतं? प्रयोगशाळेमध्ये म्हणजे सायन्स वैज्ञानिक असे यंत्र असतात. बरं, ह्या वर्षी 9वी चालू झाला आपल्या शाळेमध्ये. मग ह्या 9वीसाठी डेव्हलप करण्यासाठी अजून काय करता येईल असं तुमच्या मनात वाटतं? असं हे केलं पाहिजे 9वीच्या वर्गासाठी काय करावं असं वाटतं? अजून 2 शिक्षक पाहिजे. अजून 2 कुठल्या विषयाला? गणिताला पण म्हणजे गणित शिक्षक 2 शिक्षक होतात. असं आहे का? सेपरेट शिक्षक पाहिजे प्रत्येक विषयाला. शिक्षणाव्यतिरिक्त तुम्हाला दुसरी कुठली आवड? मला पुस्तक वाचायला आवडतं. कुठली गोष्टींची पुस्तकं वाचणार? मी साखरेची पुस्तकं वाचते. त्यामध्ये प्राण्यांच्या गोष्टी. बरं, आपल्या शाळेमध्ये जो मुलाखतीचा उपक्रम घेतला आहे, काल तुम्हाला सूचना दिल्या होत्या, त्याची तयारी कशी केली आणि हा उपक्रम म्हणजे ह्या जो मुलाखतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? ह्याचा तुम्हाला भविष्यात काय उपयोग होईल का? हो, म्हणजे जे विद्यार्थी IPS IAS बनणार आहे त्यांच्यासाठी पण इंटरव्ह्यू हा उपक्रम चांगला आहे आणि त्यांची आतापासूनच प्रॅक्टिस सुरू होते. आणि ओके, थँक्यू. आपला हजरी क्रमांक सांगायचा आणि आपला पूर्ण परिचय सांगायचा. शाळेची नवीन प्राथमिक शाळा आईचे नाव राणी आणि पप्पांची नाव भरपूर असे विषय येतात
त्या पूर्ण विषयातील आपला आवडता विषय कोणता? मराठी. मराठी विषय आवडतो. तर तुम्हाला अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना म्हटलं जातं. तर त्यांनी विद्यार्थी दशेत असताना त्यांचा जीवन प्रवास कसा झाला? थोडक्यात सांगा. ते लहानपणी असताना त्यांच्या पित्याला पाणी झाले. त्यांच्या आईवरले मार्क बनवून त्यांनी शिक्षण लहान लेकरांचे ट्युशन्स घेतले. तुम्हाला कोणता स्पोर्ट आवडतो? खेळ कुठला आवडतो? खेळ कुठला आवडतो? हा? कबड्डी कबड्डी. कबड्डी खेळामध्ये कोण खेळ म्हणतात? 7 खेळायला किती? राखीव. कबड्डीचा खेळ आवडतो कशामध्ये आवडतो? त्या कबड्डी खेळामध्ये कशी सुरूची आहे? कबड्डी खेळाविषयी सध्या टेलिव्हिजनवर किंवा स्पर्धा चालू आहे. स्पर्धेचं नाव काय? टेलिव्हिजनवर चालू आहे ते. बघता का? टीव्हीवर टीव्हीवर चालू आहे सध्या स्पर्धा चालू आहेत आता. कबड्डीच्या. मुलाच्या मुलीच्या दोन्ही गटात. मला सांगा, IPS ऑफिसर बनण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? IPS ऑफिसर बनण्यासाठी त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? परीक्षा कोणती द्यावी लागते? म्हणजे कुठलं क्वालिफिकेशन तुम्हाला पात्रता लागते? 12वी झाले का ग्रॅज्युएशन झालं का कुठले लागते? IPS होण्यासाठी. 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन झालं. UPSC द्यावी लागते का MPSC द्यावी लागते? प्रियंका, तुमच्या नावाचा अर्थ काय आहे? प्रियंका म्हणजे गोड, सौंदर्य आणि प्रेम. सौंदर्याचा विरुद्धार्थी शब्द सांगा. सुंदर. विरुद्धार्थी शब्द. सौंदर्याचा विरुद्धार्थी शब्द. बर, तुला चांगलं म्हणण्यासाठी सगळ्यांनी तुझं कौतुक करावं. त्यासाठी तू कोणकोणते गुण अवलंबले पाहिजे? मी असं खोटे बोलणार नाही. अजून इतरांच्या आज्ञा पाळेल. ज्यांना मदत असेल त्याला मदत करेल. IPS अधिकारी जे बनायचं आहे, तर IPS अधिकारी काय काय करतात? काय काम असतात IPS? लोकांना न्याय मिळवून देणे, गोरगरिबांना मदत करणे, ज्यांना न्याय मिळवून देणे, न्याय मिळवून देणे. मोटिवेशन कुठून घेतलं तुम्ही IPS अधिकारी? प्रेरणा कोण आहे? प्रेरणास्थान कोण आहे? IPS अधिकारी असं कोण अधिकारी वाटतं तुम्हाला की त्यासाठी बनावा IPS? कोणची व्यक्ती आहे ती? बघितले व्हिडिओ कशा? बर, तुम्ही IPS झाला तर प्रत्येकाला आपापल्या गावाविषयी प्रेम असतं. तर तुमच्या गावामध्ये काय काय उपाययोजना राबवायच्या आपल्या लहान बांधव बदलण्यासाठी? मी असं मुलांची ट्युशन्स उपलब्ध करेल. असं पाणी पुरवठा नसेल पाणी पुरवठा उपलब्ध करेल. असं वेगवेगळ्या गरजा पूर्ण करेल. समजा तुम्ही IPS अधिकारी झाला आणि तुमच्या समोर एक मुद्दा आहे की 2 गावामध्ये काही क्षुल्लक कारणामधून भांडण झाले आहे आणि दोन्ही गावं एकमेकाच्या विरोधात जाऊन दंगा सुरू झालेला आहे. ती सिच्युएशन तुम्ही कशा पद्धतीने हँडल कराल? म्हणजे सगळे लोकांना हे सांगेल की भांडण करू नये, एकत्र राहिले पाहिजे, तेव्हा आपला देश पूर्ण पुढे जाईल.
हजेरी क्रमांक आणि पूर्ण परिचय सांगा. माझा हजेरी क्रमांक आहे 23 आणि माझा परिचय, माझं नाव समीक्षा प्रभू चव्हाण. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात शिकते आणि माझ्या कुटुंबाविषयी माहिती. माझ्या कुटुंबाविषयी माहिती माझा भाऊ, माझी आई, माझे वडील, आजी आजोबा, अंकल आंटी, आणखी आमची मुलं एवढे जण राहतो आम्ही आमच्या घरात. एकत्र कुटुंब पद्धतीचं काय महत्व आहे हे आम्हाला सांगा. त्यातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकता येतात, तर प्रत्येकाचे संस्कार घेता येतात आपल्याला. समीक्षा नावाचा अर्थ काय आहे? एखाद्या गोष्टीच्या सखोल अपेक्षेने विचार सखोल परीक्षेने विचार करणे आणि विश्लेषणता पाळणे. तुमच्या गावाविषयी तुमचं मत काय आहे? माझं मत की माझं गावाविषयी गाव स्वच्छ असावे आणि समाजसेवा करावी गावाची. तुम्ही आतापर्यंत असं कोणतं सामाजिक कार्य केलं आहे एखादं? इतरांना मदत करू. कशा पद्धतीने मदत केली, कशा बाबतीत एखादा उदाहरण सांगता येईल का, किंवा एखादा प्रसंग सांगता येईल का, या ठिकाणी मी मदत केली, एखाद्या आजीला मदत करू. कशा पद्धतीने, म्हणजे कुठल्या सर्व प्रसंगात? म्हणजे त्यांना ना छोटीशी बसायला जागा होती, मग मी त्यांना सगळं केला कुठं जात बसायला असताना? मंदिरामध्ये. बरं. मला सांगा, गावाचा प्रथम नागरिक कोण आहे? त्यांचं नाव? बरं, इकडे आहे का? संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि 2 ठिकाणी आग लागली, मंदिर आणि शाळा. मंदिर आणि शाळा. तर तुम्ही पहिल्यांदा कुठं वाचवलं, काय वाचवलं, मंदिर काय शाळा? शाळेमध्ये आपल्याला ज्ञान मिळतं म्हणून शाळा वाचली. मी काय म्हणलं सुरुवातीला, संध्याकाळची वेळ आहे. काय संध्याकाळ रात्र असेल दुपार असेल पण मी शाळा वाचली. IPS अधिकारी बनण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? आई वडिलांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करेन आणि त्यांचं जे माझ्यापेक्षा स्वप्न आहे ते मी पूर्ण करेन. तुमच्या शालेय जीवनामध्ये तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, कोणत्या यांच्यावरती सांस्कृतिक कार्यक्रमात तुम्ही काय केलं, त्या कार्यक्रमात कशात लागलं? कशात लागायचं, कुठल्या प्रकारचं? डान्स. यल्लाची भंडारी घेतला होता आणि खंडोबाचे घेतले. तुम्हाला कसं वाटलं त्यावेळेस? पहिल्यांदा करण्यात मला खूप उत्सुकता होती त्याची. समीक्षा शाळेतील आवडते शिक्षक कोण? ऑल का आवडतात एखादे शिक्षक? एखाद्या शिक्षकाची तुम्ही विशेषता सांगा. म्हणजे एखादे शिक्षक चांगलं शिकवतात, इतरांशी चांगलं वागतात. तुम्हाला कोणता खेळ आवडतो? मला कबड्डी कबड्डी आणि खो खो. कबड्डीमध्ये एकूण खेळाडू किती असतात? 7 असतात प्लेयर आणि राखीव 3 असतात. 3. लांबी किती असते कबड्डीची? मेजरमेंट सांगते. बरं, आजचा हा मुलाखतीचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला? मला खूप छान वाटला आणि माझ्या आयुष्यातला पहिला मुलाखत. शाळेत किंवा गावात तुमचा सत्कार झाला होता, कशाबद्दल झाला? शाळेत का एक स्पर्धा होती. ती स्पर्धात माझा 3य क्रमांक आला होता. शिवाजी महाराजांविषयी काहीतरी थोडे प्रश्न होते आणि पेपर दिला होता. 4 प्रश्न होते, त्याचा एक सोडवायचा होता, म्हणजे बरोबर तो सोडवायचा. मॅडम सर या
तुझा हजेरी क्रमांक सांग आणि तुझा पूर्ण परिचय आम्हाला सांग. माझा हजेरी क्रमांक 25. माझे नाव नंदिनी तानाजी वाघमोडे. मी आता 9वी शिकत आहे. माझ्या आईचे नाव अर्चना वाघमोडे आणि वडिलांचे नाव तानाजी वाघमोडे. मी खर्च करायला वाढत आहे. करसखेडा गावामध्ये कोणत्या दैवताची यात्रा भरते? मंदिरे तुम्हाला मोठे होऊन कम्प्युटर इंजिनियर बनायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप शिक्षण घ्यावं लागेल. काय तयारी करायची? कम्प्युटरचे क्लासेस लावावे लागते. 12वीसाठी कुठली शाखा निवडायची? बरं, तुझ्या घरामध्ये तू मोठी आहे, तर तुझ्या लहान भावंडासाठी तू काय काय त्यांना प्रेरणा द्यायची? अभ्यास करायचा. मोठे माझ्यासारखाचं बना म्हणजे कम्प्युटर बनलं. तू कुणापासून प्रेरणा घेतली कॉम्प्युटर इंजिनियर बनण्यासाठी? हां दीदी. त्यांना काय करून गायत्री बालाजी बरं, विद्यार्थी दशेत तुला कधी आनंद अत्यानंद झाला, कशामुळे झाला, आणि कधी दुःख झाले, कशामुळे झाले ते सांगते. माझ्यामध्ये बाराला झाला आनंद आणि नंबर आला झाला बरं, तुम्ही म्हणालात की आपल्या शाळेमध्ये शिक्षक हे अनुभवी आहे, बरोबर? मग आपल्या शाळेमध्ये सर्वात जास्त अनुभवी शिक्षक कोण आहेत? ते कोण आहेत आपल्या शाळेचे? अभ्यासाव्यतिरिक्त तुला काय काय करायला तुम्ही गावामध्ये मुलींसाठी मोफत क्लासेस चालू करणार. ते क्लासेस कशासाठी चालू करणार? कोणते क्लासेस चालू करणार? कम्प्युटर इंजिनियर. कॉम्प्युटर इंजिनियर होण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते? कॉम्प्युटर इंजिनियर होण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते? दहावीनंतर तुमची साहेब घ्यायची आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. विद्यार्थी दशेत असताना तुला चांगलं म्हणण्यासाठी तू कोणकोणत्या सवयी लावून घ्यायची? अभ्यास करणे, खूप लिहायचे, अभ्यास करणे, सगळ्यांच्या बरं, तू जे हातात करायला लागले कुठल्या कंपनीचा? कोणत्या? बरं, हे जे 8वी या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. म्हणजे त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कोणत्या याच्यावरती वाजवलं होतं? कोणत्या गाण्यावरती? बरं, सोनाटे कंपनीचे ओनर कोण आहे? बरं, सोनाटे कंपनी भारतीय आहे का बाहेरच्या देशातील आहे? आपल्याला कोणता खेळ आवडतो? कबड्डी. कबड्डीच्या खेळाची मेजरमेंट लांबी रुंदी सांगता येईल का? एकूण खेळाडू किती आहेत कबड्डीमध्ये? व्हॉट इज युअर सरनेम? भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? स्त्रिया सक्षम करण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? स्त्रियांनी कोणाच्या दबावात न राहिली पाहिजे. स्त्रियांनी विसरलं पाहिजे. आजचा हा तुमचा मुलाखतीचा उपक्रम घेतला, तुम्हाला कसं आवडेल? आजचा हा मुलाखतीचा उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं? यातनं काय प्रेरणा मिळाली? कोणा मोठं केला पण आम्हाला वाटला कॉन्फिडन्स. गुड आफ्टरनून.
इकडे आपण बसा. आपला हजेरी क्रमांक सांगायचं आणि आपला पूर्ण परिचय. शाळा आहे 5वी तुमच्या गावात आठवडी बाजार होतो. कोणत्या वारी होतो? तुमच्या गावात यात्रा असते. कोणत्या दैवताची यात्रा असते? बारामती तालुक्याचे आमदार कोण आहे? म्हणजे आपल्या मतदारसंघाचे आमदार कोण आहे? तुळजापूर मतदारसंघाचे आमदार कोण आहे? गावचे प्रथम नागरिक कोण? तुमच्या गावातील सरपंच जे आहे त्यांचं पूर्ण नाव काय? गावातील तुमच्या जे सरपंच आहे त्यांचं पूर्ण नाव सांगा. सुधीर आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? अध्यक्ष आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? उपाध्यक्ष नाही, अध्यक्ष म्हणून. बरं. भविष्यामध्ये काय व्हायचं? हां, पोलीस. उंची किती लागते पोलीस होण्यासाठी? स्त्री यासाठी उंची 155. किती मीटर असते पोलीस माहिती आहे? माहिती आहे का? कशी तयारी कराल तुम्ही पोलीस होण्यासाठी? खूप अभ्यास करावा. अभ्यास. बरं. शारीरिक क्षमता, मैदानी क्षमता, रनिंग करावं लागतं. समजा तुम्ही पोलीसमध्ये सिलेक्ट झाला आणि तुमच्याकडे बघून काही जण तुमची प्रेरणा घेत असतील तर त्यांची मदत करण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी काय प्रयत्न करा? ह्या मुलाखतीविषयी तुम्हाला काय वाटतं? जी तुमची मुलाखत घेतली सर्वांनी याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? यातनं तुम्हाला पुढे कुठून फायदा होईल का तोटा होईल? कशा बाबतीत फायदा होईल? तुमचा हजेरी क्रमांक सांगा आणि तुमचा हजेरी क्रमांक सांगा आणि तुमचं पूर्ण ओळख आम्हाला सांगा. माझे नाव साधना गोविंद. माझ्या वडिलांचे नाव गोविंद वाणीवाडचा. आईचे नाव सुधानी गोविंदचा. मला 2 भाऊ आहेत आणि घरात 7 जण आहेत. बरं, तुम्ही शिक्षण शिकत आहात. मोठं झाल्यानंतर तुम्हाला काय व्हायचं? IAS होण्यासाठी आम्हाला कोणती शैक्षणिक पात्रता असते? बरं. IPS होण्यासाठी प्रेरणा कुणाची घेतली तुम्ही? कुठलं काय बघितलं तुम्हाला वाटलं की मला भावी आयुष्यामध्ये IPS व्हायचं आहे? आई वडिलाचं? साधना तुमचे हँडरायटिंग खूप छान आहे. अक्षर कसं सुधारलं कसं सुधारलं? काय करायला पाहिजे? मॅडमसारखं घ्यायचं. हां. मॅडम अक्षर IPS ऑफिसर बनण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? MPSC द्यावी लागते का UPSC द्यावी लागते? बरं, तुला चांगलं म्हणण्यासाठी प्रत्येकाने माझं कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटतं.
त्यासाठी तू कोणकोणते गुण अंगी बाळगली पाहिजे? अभ्यास करायला सगळ्याच्या आज्ञा पाळली पाहिजे. साधना कोणत्या लिंबाळकर तुमच्या आवडते होते त्यांचं नाव कोणतं? बरं ते जिल्ह्याचे कोण आहेत सध्या म्हणजे आपल्या मतदारसंघाचे खासदार? तुमच्या आवडीचा खेळ कोणता आहे? कबड्डी. कबड्डी या खेळामध्ये एकूण किती प्लेयर असतात, खेळाडू असतात? राखीव किती असतात आणि त्यात ते प्रत्यक्षात खेळणारे किती असतात? 7 खेळणारे 5 राहतात. बरं. वेळ किती वेळ, वेळचं टायमिंग काय? साधना शब्दाचा अर्थ. साधना म्हणजे अभिलाष. धाराशिव जिल्ह्याचे आमदार कोण आहेत? तालुक्याचे धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार किंवा तुळजापूरचे आमदार असं विचार. जयपूर. हां तुळजापूर मतदारसंघाचे आमदार कोण आहेत? बरोबर आहे सांगितलेलं आता तुम्ही. जगतसिंग पाटील. तुळजापूरचे आहेत. आणि आपल्या धाराशिवच्या कळंबचे आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद आपल्या ह्या शाळेमध्ये 9वी वर्ग आला त्याबद्दल तुमचं मत काय? काय वाटलं? दोन्ही काढता येते. बरं ते अजून चांगलं प्रभावित करण्यासाठी काय केलं पाहिजे? आम्ही अभ्यास करतो. नाही तुम्ही अभ्यास करता पण आम्ही शिक्षकाकडून काय अपेक्षा आहे तुमची की असं झाल्यानंतर चांगलं होऊ शकतं? तुम्ही चांगलं शिकवते आणि चांगलं शिकवते. हां बरं. करजखेडा जिल्हा परिषद शाळेला कुठलीही ही न बाळगता अशीच दान जे दिले त्या व्यक्तींचं नाव काय? कुठलाही स्वार्थ नसावा. ज्ञानबा आढळतात. बरं. आजचा हा जो मुलाखतीचा उपक्रम घेतला तुम्हाला कसा वाटला? गावासाठी किंवा शाळेसाठी तुम्ही भविष्यात काय करणार आहात? लोकांची मदत. कशा पद्धतीने? आम्ही गावात ग्रंथालय काढलं. आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? मुख्यमंत्री आपल्या शाळेचे गेट, मेन गेट कोणत्या दिशेचं आहे? उत्तर. कमी सर. आपला हजेरी क्रमांक आणि आपलं पूर्ण परिचय आम्हाला सांगा. तुमच्या नावाचं वैशिष्ट्य काय? नावाचा अर्थ काय? जरा मोठे. भविष्यात तुम्हाला पुढे जाऊन काय बनायचं आहे? शिक्षक. शिक्षक बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असते? कुठलं शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षक होण्यासाठी? ग्रॅज्युएशन पाहिजे का BA पाहिजे का 12वी पाहिजे? BA. बरं अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या हा पाठ कुणी लिहिला? भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहे? एकटी स्त्री आहे
परिपूर्ण होते. शिक्षण मंत्री कोण आहेत सध्याचे? आपल्या गावच्या सरपंचाचं नाव काय आहे? बर, तुमची मैत्री जी सतत गैरहजर राहते तिला absently कमी करण्यासाठी किंवा प्रेझेंट राहण्यासाठी तुम्ही काय उपक्रम राबवा किंवा त्याच्यामध्ये काय प्रयत्न करा? हां नववी वर्ग जे इथं चालू केला आहे या नववी वर्ग इथे चालू करण्यापासून तुम्हाला फायदा झाला का तोटा झाला? फायदा झाला. कशा बाबतीत? हां. मग हे चालू करण्यामागे सर्वात मोठा श्रेय कोणाचा आहे? आता ह्याच्यात काय सुधारणा करावी वाटते तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये? आता आम्ही आमच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला शिक्षक वर्गाकडून काय अपेक्षा आहे की हां 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 बरे, तुमचा आवडता विषय त्याच्यातील 2 वाक्य बोला. कोणता आहे आवडता विषय तुमचा? मराठी आपली मातृभाषा आहे. मराठी बोलली जाते. मित्रमंडळींना मदत केलेली आहे सर. काय मदत केली? एखादा प्रसंग सांगा त्या बाबतीत. कशा बाबतीत मदत केली ते प्रसंग सांगा मला. मला माझी गरज पडली कशा कारणात तर मी तिची मदत प्रत्येकाला केली. मग तेच प्रसंग कसा झाला? कशी मदत केली? प्रसंग सांगा. मी एका पडली आपण गावाची लागली मी तिची मदत. समजा तुम्ही शिक्षक झाला आणि तुमच्याकडं 9वी हा वर्ग देण्यात आला तुम्हाला शिकवण्यासाठी. 9वी वर्गामध्ये 2 मुलांचे भांडण झाले, तर ते भांडण तुम्ही कशा पद्धतीने हँडल करा? दोघांची मत ऐकून घ्यायचे आणि कोण चुकीचे आहे ती त्याला. बरं, आता एक शासनाने अशी एक प्रक्रिया राबवली किंवा एक अशी पद्धत चालू केली की विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा करायची नाही, कुठल्याही प्रकारची शिक्षा करायची नाही. ही पद्धत बरोबर आहे का चुका असं तुमच्या दृष्टीने काय वाटतं? मदत म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने चूक केली तर शिक्षकाकडून त्याला शिक्षा झाली पाहिजे किंवा नाही झाली पाहिजे? त्याची चूक असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. हां. आणि चूक नसेल तर शिक्षा मग ती चूक झाली असं समजून तर त्या शिक्षा झाली पाहिजे का नाही? पाहिजे. पाहिजे ना. मग शासनाने ही पद्धत केलेली योग्य आहे का अयोग्य? हा, कोणती? शिक्षा करणं बंद केली. शिक्षा करणं एखाद्या विद्यार्थ्याने उदाहरणार्थ तुम्ही चुकलाय, उदाहरणार्थ तुम्ही चुकत नाही आम्हाला माहित आहे, पण तरी चुकलात तुम्ही, चुकल्यानंतर तुम्हाला आम्ही शिक्षा करणं योग्य आहे का अयोग्य? योग्य आहे. मग ही शासनानं शिक्षा करू नका असं सांगितलं, मग ती शासनाने सांगितलेली योग्य आहे का अयोग्य? हा, आमचा मुलाखतीचा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो? आपला हजेरी क्रमांक आणि तुमचा पूर्ण परिचय आम्हाला सांगा. माझं 19 माझं नाव जान्हवी अमोल कोसले. माझ्या वडिलांचं नाव अमोल महादेव कोसले. मला आवडता छंद खेळायला मला आवडतं. माझे आवडते पुस्तक गोष्टीचं पुस्तक. गोष्टीचं कोणतं पुस्तक आवडतं तुम्हाला? माझे आहे. कुणी लिहिलं त्यांच्या कोणाविषयी आहे? आई आणि चांगलं. साने गुरुजींनी कोणतं पुस्तक लिहिलं? श्यामची आई.
श्यामच्याई पुस्तकामधला एखादा खूप आवडलेला प्रसंग. एक आई मुलाला सोडायला जात असते तेव्हा एकदा कोणीतरी म्हणत असते तुम्ही असं का जातात नाही तर ती त्यांना का त्यांनी म्हणते ती माझा मुलगा म्हणून म्हणजे सोडायला मोठं होऊन तुम्हाला काय बनायचं? IPS IPS बनण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? UPSC तुमच्या नावाचं वैशिष्ट्य सांगा. ज्या नावाचं वैशिष्ट्य गंगा नदी हे शांततेचे ज्ञानाचे प्रतीक आहे असे वगैरे. मग या तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही विद्यार्थी देशात असताना कोणकोणते गुण अवलंबला? बरं, तुमचं कुटुंब अजूनही एकत्रित आहे याचं कारण काय? कारण सगळ्या मिळून राहतो की असे भांडण करत नाही आणि सगळ्याचा मग एकत्र कुटुंब पद्धतीत फायदा आहे का तोटा? फायदा. चांगली व्यक्ती बनण्यासाठी आपल्याला काय काय करावं असं वाटतं? चांगली व्यक्ती बनण्यासाठी काय गुण आवश्यक? आपण चांगलं वागायला पाहिजे आणि आपण चांगलं आणि दुसऱ्याची आज्ञा पाळली पाहिजे, शिक्षकांची आज्ञा पाळली पाहिजे. गावातील गोरगरिबांची मदत तुम्ही कशा पद्धतीने करता? गावात मग कोणाला काही नको असेल तरी त्यात मदत करणार. आपण आपल्याजवळ त्यांना काही नसेल तर त्याने आपल्याजवळचं आपलं असलं तर त्यांना देणार. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? बरं, आता आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत? पहिली महिला शिक्षिका कोण? मुलींची पहिली शाळा कुठे चालू करण्यात आली? तुमच्या गावामध्ये कर्तबगार महिला कोणी आहेत का? त्यांचं नाव द्यावं. कर्तबगार महिला म्हणजे काहीतरी बनवून दाखवलेल्या महिला. एखाद्या प्रशासकीय पदावर चांगल्या पदावर असलेल्या महिला किंवा त्यांनी काहीतरी चांगलं काम करून दाखवलेल्या महिला. विशेष काहीतरी आहेत त्या पण त्यांचं नाव माहिती. बरं. काय तुम्हाला काम करतात? ते पण पोलीस आहेत. पोलीस अधिकारी बनण्यासाठी तुम्ही कुणाकडून प्रेरित झाला? कोणाकडे बघून तुम्हाला असं वाटतं तर पोलीस करायचं? मला वाटतं पोलीस बरं, पोलीस बनण्यासाठी तुला काय कोणकोणत्या गोष्टीची मेहनत केली लागेल? ग्राउंड करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, इतिहास. जाहीर अशाचं काय? बरं, तुझ्या आवडत्या मैत्रिणींचं नाव सांग. प्रतीक्षा, ऋतुजा, ईश्वरी, आदिती, प्रियांका. तुला आतापर्यंत तुझ्या मैत्रिणींचा राग आला आणि कोणते? बरं, आजचा हा मुलाखतीचा कार्यक्रम तुला कसा वाटला? भविष्यामध्ये त्याचा फायदा भेटत होता. कशा बाबतीत कसं सांगू शकते का? पुढे जाऊन बी आम्हाला अशी कोणीतरी मुलाखत दिवस घेणारच आहे. तुम्ही आताच आमचा सराव घेतला तर पण आम्हाला शिकवलं. गुड आफ्टरनून. बरं, आपला हजेरी क्रमांक आणि आपलं पूर्ण परिचय आम्हाला सांगायचं. हजेरी क्रमांक 31. माझं नाव आदिती नेताजी भोसले. माझ्या वडिलांचे नाव नेताजी अशोक भोसले. माझ्या आईचे नाव गायत्री नेताजी भोसले. मला एक बहीण व एक भाऊ आहे. माझे वडील शेती करतात. माझी आई हाऊसवाईफ आहे. माझं 1ली ते 5वीपर्यंत शिक्षण खाली जुन्या गावात झालं आणि आता 6वी ते 8वी इथं शाळा. घरामध्ये थुरली आणि मोठी मुलगी तर तुझं घर पुढे जाण्यासाठी तू काय काय उपाययोजना करशील?
माझ्या घरच्यांना योग्य तो सल्ला देईल आणि भांडण वगैरे होऊ देणार नाही. मला सांगा, भोसले घराण्याचा इतिहास 1600 पासून आतापर्यंत आहे. भोसले ह्या आडनावातून तुम्ही काय प्रेरणा घेता? तसं तर काही सांगता. तर शूरवीर असं शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? कोणत्या जिल्ह्यात शिवनेरी? तू ज्या शाळेत शिकतेस त्या शाळेचं नाव काय आहे आणि या शाळेसाठी कोण जमीन दिली? शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागनाथ ज्ञानोबा आदतराव. मूकबधीर आणि अपंगांसाठी शाळा काढण्यात आली. मूकबधीर आणि अपंगांविषयी काय? म्हणजे त्यांना शाळेत असं त्यांना ऐकून वगैरे येत नाही, त्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी निघाल्या त्यात ते काढण्याचा प्रयत्न करतात. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल नाव माहिती. महात्मा ज्योतिबा फुले आणि मुली सावित्रीबाई फुले त्यांनी मुलींसाठी शिक्षण सुरू केले, त्यामुळेच आज आम्ही सर्व मुली इथं शिकतो. मुलींची पहिली शाळा पुण्यात चालू झाली. पुणेवाड्यात शनिवार श्यामशाई पुस्तक तुमचं आवडलं पुस्तक आहे, वाचलंय का? त्याचे लेखक कोण? सांगितलं सदाशिव पांडुरंग सांगितलं. तुम्ही जे जॉकेट घातलंय त्या जॉकेटला जी बटन आहे ती कुठल्या रंगाची सांगता? 2 जॉकेटच्या कलरच्या एक वेगळ्या कलरचं, निळ्या कलरचं गड. भारतरत्न मिळालेले 3 व्यक्तींची नावे सांग. भारतरत्न हा डॉक्टर विश्वेश्वरय्या, डॉक्टर बाबासाहेब, क्रिकेट क्षेत्रात भारतातील कोण आहे? सचिन तेंडुलकर. ज्यावेळेस तुम्ही या इंटरव्ह्यू हॉलमध्ये आला त्यावेळेस तिथे पायऱ्या किती होत्या? 3. बरं, विद्यार्थी दशेत तुम्हाला चांगलं म्हणावं यासाठी तुम्ही तुमच्या अंगी कोणकोणती गुण बाळगायचा? वर्गात गोंधळ करणार नाही, शिक्षक जे सांगतील ते आज्ञा पाळेल, शाळेत येताना नीट आणि चांगले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आडनाव काय होते? आदिती, तुम्हाला इंजिनियर व्हायचं, त्याच्यासाठी तुम्हाला काय शिक्षण घ्यावं लागेल? काय आपल्याला कुठल्या ठिकाणी घ्यावं लागेल? आणि कुठले विषय निवडावे? 11वी 12वीला कुठले विषय, कुठले सायन्स साईडमध्ये कुठले विषय घ्यावे लागतील? त्याच्यात ग्रुप असतात पुढे 11-12 म्हणजे ते माहिती. बरं, महाराष्ट्र गीत कुणी लिहिलं? राजा बडी. जिल्हा परिषद शाळेमध्ये 9वी हा वर्ग चालू करण्यात आला, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आधी आमच्या गावात 9वी हा वर्ग नव्हता, त्यामुळे शिक्षणासाठी भुईबळ लोहारा दुसरीकडे जावं लागायचं, त्यामुळे आता गावात सुरू झाल्यामुळे दुसरीकडे जायची गरज नाही. आदिती, तुमची स्मार्ट वॉच कुठल्या कंपनीची? फायरबोल्ट. आजचा हा मुलाखतीचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला? खूप छान. त्यानंतर भविष्यात जर कुठे मुलाखत जर झाली तर तिथं कॉन्फिडन्स वाढणार, कॉन्फिडन्स लो होणार नाही. ठीक आहे. तुमचा हाजरी क्रमांक, तुमचा पूर्ण परिचय मला सांगा. माझा हाजरी क्रमांक आहे 32. माझे नाव आहे ईश्वरी रसूल वसे. मी आता 9वीत शिकते. माझा आवडता खेळ कबड्डी आहे. बरं, आपलं नाव ईश्वरी आहे, या नावाबद्दल काय सांगायचं? ईश्वरी म्हणजे समाजसेवा करण्याचं दुःख समजून घेणारे एकमेव व्यक्ती म्हणजे ईश्वरी. इतिहास विषय आवडण्याचं काय कारण आहे? कारण त्याच्यामध्ये इतिहासाविषयी माहिती आहे.
इतिहासातील कोणता असा योद्धा आहे की त्याच्याकडून प्रेरणा तुम्ही घेऊ शकता? शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर आहे. शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? शिवाजी महाराज गुरुचे नाव सांगता येईल? आईचे नाव? शिवाजी महाराजांच्या आईचे नाव, वडिलांचे? बर, अंगणवाडी सोडून नंतर पहिल्या वर्गात गेल्यानंतर तुला कोणते शिक्षक किंवा शिक्षिका लागले? मला लोखंडे सर ते शिकायला पहिल्या गेल्यानंतर. आपल्या शाळेसाठी ज्यांनी जमीन दिली आहे त्यांचं नाव काय आहे? नागनाथ द्यामदार. आदित्य. गावात किंवा शाळेत तुमचा कधी सत्कार झालेला आहे? कशासाठी? खेळायला स्पीड असते. बरं, आताची मुलाखत ही तुला कशी वाटते? मला खूप छान वाटते. आणि आता इथे मी पुन्हा जाऊन मला असं घाबरत नाही. येस, तुम्ही गुड आफ्टरनून सर. आपला हजेरी क्रमांक सांगा आणि आपला पूर्ण परिचय आम्हाला द्या. माझा हजेरी क्रमांक 33 आहे. माझे नाव सोनाली तांबोळी. मी आता 9वी शिकते. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करसखेडा या शाळेत शिकते. माझे वडील मेकॅनिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे. सना, मी इंटरव्ह्यूसाठी काय तयारी केली? मी असं मोबाईलवर व्हिडिओ बघितले होते, म्हणजे कशा पद्धतीने घेतला जातो. हिंदी दिन कब मनाया जाता है? 19 सप्टेंबर. 19 सप्टेंबर. बर, तुम्ही शालेय जीवनात अति आनंदाचा प्रसंग कधी घडला? जेव्हा आमच्या शाळेत 9वी आणि 10वीचा वर्ग आला तेव्हा. हिंदी में कुल कितने स्वर है? 12. मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांच्या एखाद्या पुस्तकाचं नाव सांगा. विंग्स ऑफ फायर. आम्ही वाचलेलं पुस्तक. विंग्स ऑफ फायर या पुस्तकामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम यांनी कशाबद्दलची माहिती दिलेली आहे? विंग्स ऑफ फायर या पुस्तकामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांचे जीवनाचे आत्मचरित्र सांगितले आहे. तुमचा आवडता नेता उद्धव ठाकरे. त्यांच्याविषयी काय माहिती सांगा? कारण ते सर्वांना समान न्याय देतात म्हणून मला कळतं. पुढे भविष्यामध्ये काय व्हायचं तुम्हाला? मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं. सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्यासाठी 10वी झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या फॅकल्टीत ऍडमिशन घ्यावं? IT क्षेत्रामध्ये 10वी नंतर डिप्लोमा. बर, अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या तुम्हाला 9वी मराठी पुस्तकात आहे, यांच्याविषयी काय थोडी माहिती सांगता? डॉक्टर विश्वेश्वरय्या ते खूप मोठे प्रसिद्ध अभियांत्रिक होते. त्यांचा जन्म मदन हवेली येथे झाला होता व त्यांना मुंबई महानगरपालिकेचे ते अध्यक्ष पण होते. आणि त्यांना मुसा धरण येथे त्यांना म्हैसूर येथे काम भेटले होते. नारी शक्ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? महिलांना आपण समान वागवले पाहिजे. पुन्हा त्यांना शिक्षणाचा हक्क दिला पाहिजे. शाळेत ATS कॉम्पिटिशन वगैरे तुमचा सत्कार झालेला आहे. मग KBC कार्यक्रम तुम्ही पाहता? KBC कार्यक्रमाचे होस्ट कोण आहे? अमिताभ बच्चन. तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला कोणत्या गाण्यावरती तुम्ही हे घेतलं होतं? मी पहिली विश्वात असताना घेतला होता. फुलपाखरू या गाण्यावर. तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे? बरोबर. सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअर म्हणजे जे डेस्कटॉपवर जे ऍप्लिकेशन असतात त्याला सॉफ्टवेअर म्हणतात. विद्यार्थी कोणती गुण अंगी बाळगल्यानंतर त्याचं कौतुक होतं?
म्हणजे शिक्षकांनी दिलेले आज्ञा पाळणे, वेळेवर अभ्यास पूर्ण करणे, स्वच्छ व चांगले युनिफॉर्म घालणे. धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचे नाव काय आहे? तृप्ती किरण पूजा, आणि डॉक्टर मैना घोष. त्यांनी हो म्हणजे एक संस्था आहे इकट्ठापूर फाउंडेशन म्हणून, त्याच्याकडून मी ऑनलाईन क्लास घेत होते. मग त्यांनी बोलवल्यानंतर धाराशिवला गेलो. मग त्यावेळेस तुम्हाला जर त्याचा सत्कार झाला तुमचा तर तुम्हाला काय फील काय झालं? मला असा फायदा वाटला की सर्वांनी ऑनलाईन क्लास, त्यांचा क्लास म्हणजे चांगला असतो ते करावे. आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या जे SP आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, एक महिला आहे, त्यांचं नाव काय आहे? बरं, तुम्ही आतापर्यंत कविता संग्रह पुस्तक काय लिहिलेलं आहे का? काय लिहिले ते? पुस्तक लिहिले, त्याच्याविषयी किती लिहिली सांगा. आतापर्यंत किती लिहिली? एक पुस्तक लिहिले, त्यामध्ये 20 गोष्टी. 20 गोष्ट. बरं, त्या पुस्तक लिहिण्यामागं तुम्ही त्या पुस्तकातून समाजाला काय संदेश दिला? त्यामध्ये मी पुस्तकाची आत्मकथा, पुन्हा अनाथ बालकाची आत्मकथा, पुन्हा आपल्या आई वडिलांविषयी अशी माहिती दिली आहे. बरं, आजच्या या मुलाखतीविषयी तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटलं की आता आपण बाह्य आयुष्यात पुढे गेल्यानंतर आपला कॉन्फिडन्स वाढेल, पुन्हा आपल्याला चांगली तयारी करता येईल. कवी येस, तुम्ही दिसेल का? आपला हा जे क्रमांक आणि तुमचा परिचय मला सांगा. माझे नाव माझ्या आईचे नाव म्हणजे शाळेचे नाव जीपप्रा शाळा करत केला. लोकेटेबल बसा, माझं सकून बसा ना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजखेडा या शाळेत कोणत्या वर्गात प्रवेश घेतला? 9वी. मुलींसाठी पहिली शाळा कुणी सुरू केली? सावित्रीबाई. पहिल्या महिला शिक्षका? केशरी आलेला. अंकिता या नावाचं वैशिष्ट्य काय आहे? चिन्हात बरं, शिक्षणाव्यतिरिक्त तुम्हाला काय करायला आवडतं? छंद कुठला आहे? खेळ. कुठला म्हणजे कुठला खेळ आवडतो? हो. स्वयंपाक करायला आवडतं? हां, काय करायला आवडतं? म्हणजे भाजी भाकरी पदार्थ कुठला आवडतो करायला? खो खो खेळामध्ये धाराशिवची एक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन खेळून आली आणि ती अधिकारी बनली. असं नाव नव्हतं. तुम्हाला पोलीस बनायचं बरोबर? आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जे SP आहेत, ज्या SP आहेत, त्यांचं नाव काय आहे? ती महिला आहे, ते महिला आहे. बरं, पोलीस बनण्यासाठी तू काय काय परिश्रम केला? काय करावं लागेल? काय करावं लागेल? दोन वाक्य तुझ्या आवडत्या विषयावरती बोलूया. कुठला एक विषय जो आवडता आहे? राष्ट्रीय गीत कोणते? राष्ट्रगीत गायनाचा वेळ किती? इयत्ता 9वीचा वर्ग चालू केला. हा चालू करण्यामागं जे आमचा हेतू होता तो सफल झालाय का नाही? हा, कशाला काय झालं, काय फायदा झाला असं वाटतं? कचरा मला दुसऱ्या शाळेत जायला नाही. हा, म्हणजे तुमचं शिक्षण थांबलं नाही. हा फायदा झाला, बरोबर आहे ना? आपल्या या शाळेसाठी ज्यांनी आपल्याला जमीन दान केली त्यांचं नाव काय आहे? आपल्या शाळेमध्ये सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडते? शाळेत काय आवडतं? कोणता खेळ आवडतो तुम्हाला?
आजचा हा मुलाखत उपक्रम कार्यक्रम तुला कसा वाटतो? काय फायदा होईल भविष्यात? इथे पुढे गेल्यावर आम्हाला कुठेही अडचण नाही. बरं. आपला हजेरी क्रमांक आणि तुमची पूर्ण ओळख आम्हाला सांगा. मला हजेरी क्रमांक 34. माझे नाव मयुरी किरण बनकर. मी आता 9वी वर्गात शिकत आहे. माझ्या गावाचे नाव करतखेडा. बरं. भविष्यामध्ये काय व्हायचं तुम्हाला? पुढे चलून काय व्हायचं? हां IPS होण्यासाठी कुठली स्पर्धा परीक्षा द्यावी लागते? UPSC MPSC. प्रेरणास्थान कोण आहे? कोणाकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली UPSC वगैरे? माझी बहिणीकडे काय त्यांचं नाव? सोनाली बनकर. त्यांनी कुठल्या पदावर आहे? आता तिनं हे म्हणजे UPSC करावती आणि आता बँकची करावती. मयुरी या नावाचं वैशिष्ट्य काय आहे? मोरणी आणि सुंदर मोहटेक चित्रकार. मोराचा जो पीस आहे तो मुकुटामध्ये धारण करणाऱ्या देवाचं नाव काय आहे? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण कोणाचा अवतार आहे? श्रीकृष्ण कोणाचा अवतार आहे? श्रीकृष्ण कोणाचा अवतार आहे? बरं. व्यायाम केला पाहिजे की नाही? त्याचे फायदे काय होतं? व्यायाम केल्यानंतर काय होतं? बर. प्रत्येकाला वाटतं आपल्याला चांगलं म्हणावं. चांगलं म्हणण्यासाठी माणसाने कोणकोणते गुण अवगत केले पाहिजे? बर. तू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करसखेडा या शाळेत शिकतेस. या शाळेसाठी निस्वार्थपणे जमीन दान तुम्ही दिली या शाळेसाठी? नागनाथ ज्ञानोबा. बरं. गावासाठी काय करावं इच्छा आहे? हां. सामाजिक कार्य कोणतं करावं गावासाठी? आमच्या इथं ग्रंथालय नाही. हां. ते करायचं. ग्रंथालयाचा काय फायदा आहे? कशा पद्धतीने फायदा होईल? त्याच्यामधून आपल्याला काळजी मिळू शकते. काय मिळेल? ज्ञान मिळेल. तुझ्या घरात लहान पाहून बरोबर आहे आहे पण त्यांनी तुझा आदर्श घ्यावा म्हणून तू कोणकोणते गुण अवगत केले? मी माझ्या इच्छेने राहू. बरं. तुझ्या हातात गाड्या घातले ते कुठल्या कंपनीचं? कोणता? समजा तुम्ही IPS अधिकारी झालात आणि ते अधिकारी ते जर तुमचं म्हणणं ऐकत नसतील, तुम्हाला उलट उत्तर देत असतील, तर तुम्ही त्याच्यासाठी काय कराल? तुझ्या ड्रेसला किती बटन आहेत? 3. ड्रेसला पूर्ण ड्रेसला 6. किती कलरचे? निळा आणि पांढरा. तुम्हाला आजचा मुलाखतीचा उपक्रम कसा वाटला? भाजी. काय फायदा होईल त्याचा? आम्हाला पुढे गेल्यावर अशी भीती वाटणार. तुमचा हजेरी क्रमांक आणि तुमचा पूर्ण परिचय आम्हाला सांगा. हजेरी क्रमांक 36. माझे नाव श्रावणी जीवना क्षीरसागर. मी इयत्ता 9वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करसखेडा. माझ्या आईचे नाव अश्विनी क्षीरसागर. बरं. आतापर्यंतची तुम्हाला आवडती व्यक्ती कोण कोण भेटली? त्या व्यक्तींची नावे सांगा.
किंवा प्रेरणा असणाऱ्या व्यक्तीचे एखाद्याकडून प्रेरणा मिळाली तुम्हाला मोटिवेशन मिळालं हां. शाळेतील गावातील धाराशिव जिल्ह्याचे खासदार कोण आहेत? खासदार ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर यांचं एक वैशिष्ट्य आहे, कोणतं आहे ते? ते लोकांना मदत करतात, गरीब विद्यार्थ्यांना बरं स्त्रिया सहकार्य करतात. सक्षम करण्यासाठी काय राबवलं काय केलं पाहिजे स्त्रिया सक्षम करण्यासाठी नारी शक्ती वाढवण्यासाठी म्हणजे स्त्रियांनी घराबाहेर पडलं पाहिजे. बरं परत अं, बरं स्त्री शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी काय काय उपाययोजना राबवू शकतो समाजासमोर? या शाळेचे मुख्याध्यापक कोण आहे? ज्यांनी या शाळेला दान दिली जमीन त्या व्यक्तींचं नाव आहे. इयत्ता 9वीचा वर्ग आपल्या शाळेमध्ये चालू केला याचा फायदा झाला का तोटा फायदा कशा बाबतीत झाला आम्हाला शिकण्यासाठी बाहेर जावं लागलं नाही. हां. तुम्ही केलेला आवडीचा विषय तुमचा हिंदी है. आप हिंदी विषय के बारे में 2 शब्द कहें. आप हिंदी विषय के बारे में 2 शब्द कहें. का आवडतं हिंदी विषय मला हिंदी बोलायला खूप दिवस आवडत होतं. आम्हाला एक नवीन शिक्षक आले, मग त्या तेव्हापासून त्यांनी छान शिकायला लागली, मग परत ती आवडत. हिंदी विषय में आपका जो दूसरा पाठ है बिजली का बिलुकड़ा, इस पाठ के लेखक कौन है? बरं आपणाला आजचा मुलाखत उपक्रम कसा वाटला? आपला पूर्ण परिचय आम्हाला अजून कोण? आपलं पूर्ण नाव सांगा. माझ्या आईचे नाव शिल्पा विलास फुंडे, वडिलांचे नाव विलास चंद्रकांत फुंडे. माझा परिचय तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं? पोलीस. पोलीस होण्यासाठी आपण विद्यार्थी दशेपासूनच कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? काय केलं कशी पाहिजे? केली पाहिजे कशी तयारी केली केली पाहिजे? रनिंग केली पाहिजे. हां. उंची 165 पाहिजे. स्त्रियासाठी Yes. 165 165. बरं तुम्ही नवी शाळेत शिकत आहात 9वी वर्ग इथं चालू झाला कसं वाटतंय त्याबाबत? नवी वर्ग निघाल्यामुळे आम्हाला खूप छान वाटते. बरं तुम्ही काय वस्तीमधून इथं अपडाऊन करता शाळेत त्यात काय अडचण येतात का येताना जाताना? नाही तर बस खूप हां. मग जाताना बसचे असा प्रॉब्लेम आहे असं कोणाच्या कानी घातलं का जेणेकरून आम्हाला वेळेवर येईल अशी काही उपाययोजना केलात का? त्या दिवशी मी काकाला म्हणले होते आणि ती कोणती तशी सर होते आले ती काय त्यांना बर तुमच्या वेणीला कोणत्या कलरचं कलर आहे? वैष्णवी, मुलींना शाळेत न पाठवण्याचे कारण काय? मुलींचं शिक्षण जे बंद पडतं त्याचे कारण काय? कारण की मुलींचं लग्न करायचं म्हणून ते शाळा बंद करतात. वैष्णवी नावाचा विष्णूचा किंवा मॅडमने विचारलेल्या प्रश्नाला सहज प्रश्न विचारतो मी. मॅडमने असं विचारलं की मुलीचं शिक्षण थांबू नये यासाठी तुम्ही म्हणजे काय केलं पाहिजे किंवा काय उपाययोजना केलं पाहिजे त्याच बाबतीत एखाद्या मुलीचं शिक्षण तुझ्या समोर थांबत आहे शेजारी असो किंवा तुझ्या गावात असो तर त्या पालकापर्यंत जाऊन किंवा त्याच्या त्या मुलीच्या आई वडिलापासून जाऊन तू काय करशील की ती मुलगी परत शाळेच्या प्रवाहात आली पाहिजे किंवा शाळेमध्ये आली पाहिजे. मी त्यांना समजा पाहिजे की तिला माझ्या बरोबर शाळेत विद्यार्थी जास्त
म्हणजे तिला काही माझ्यासोबत येऊ द्या, तिचं लग्न करू नका, शाळा शिकली पाहिजे. कमी वयामध्ये लग्न का नाही केलं? कारण की तिला तिकडली बरं, गावाच्या प्रथम नागरिक असता म्हणतात. बरोबर आहे. बरोबर आहे, तुमच्या ते बरोबर आहे म्हणतात. तुमच्या गावातील सरपंचांचा नाव सांगा. सुधीर भोसले. तुम्हाला आजचा मुलाखतीचा उपक्रम कसा वाटला? खूप छान वाटलं. त्यातून काय फायदा होईल? बाह्य विषयामध्ये काय फायदा म्हणजे हे उपक्रम घेतल्यावर? थांब बस एक मिनिट बस. तुमचा हजेरी क्रमांक आणि तुमचा पूर्ण परिचय आम्हाला सांगा. माझा हजेरी क्रमांक आहे 40 आणि माझा परिचय, माझे नाव श्रावणी परमेश्वर आदत्रा. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करसकेला आहे आणि माझ्या आईचे नाव लक्ष्मी, माझ्या पप्पाचे नाव परमेश्वर. बरं, तुमच्या घरामध्ये सध्या भावंडात वडील आहे, तुम्हीच आहात, तर तुम्ही असं काही केलं पाहिजे की तुमचा आदर्श तुमच्या लहान भावंडांमध्ये म्हणजे मी नीट वागले पाहिजे. मला श्रावणी शब्दाचा अर्थ काय? म्हणजे पात्रता, धार्मिकता, श्रावण महिन्यातील पौर्णिमा. बरं, तुम्ही इयत्ता 8वी मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पास झाला. मग याचा फायदा आता जी चालू पिढी आहे म्हणजे 8वीचे वर्ग आहे त्याला करून देण्यासाठी काय कराल तुम्ही? त्यांना कशी प्रेरणा देईल, कसं काय सांगाल? काय केलं पाहिजे? मी सांगेन की अभ्यास करा. तुम्ही किती तास अभ्यास केला इयत्ता 8वी मध्ये असताना शिष्यवृत्ती पास झाला? मी 3 तास अभ्यास करतो. मोठं होऊन भविष्यात तुम्हाला काय वाटतं? IPS बनायचं आहे का IAS बनायचं? IPS बनण्यासाठी काय तयारी करायची? UPSची तयारी करणार. IPS ची परीक्षा फक्त लेखीच असते का? IPS बनण्यासाठी परीक्षा मैदानी स्पर्धा परीक्षा बी असते का फक्त लेखीच असते? परीक्षा कुठली? UPSची MPS. बरं, इयत्ता 1ली ते 9वी पर्यंतचा तुझा हा विद्यार्थी दशेतला प्रवास आहे. या प्रवासात तुझं कधी कौतुक झाले का? आणि ते सांगू प्रसंग एखादा एखादा प्रसंग तुझं कौतुक कधी झाले त्याचा प्रसंग सांगायचा. बरं, अभ्यासाव्यतिरिक्त तुला काय करायला आवडतं? मला इतिहासाचं पुस्तक आहे, पुस्तक आवडतं. मला वाचनाला पण खूप आनंद भेटतो आणि मला विविध पुस्तके वाचायला आवडतात आणि मला अभ्यास पण खूप बरं, YPS झाल्याचं समज, YPS झाल्याचं समज आणि परत तुला असा प्रसंग आला की तू शाळेमध्ये एक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले, त्यावेळेस तू शाळेसाठी काय करू इच्छितो? म्हणजे मी शाळेसाठी वाचनालय काढेल, परत पुस्तकं वाचायला आवडतं. एखाद्या आवडीच्या पुस्तकाचं छान छान सांगू. बरं, इयत्ता 9वीचा वर्ग चालू केला, इयत्ता 9वीचा वर्ग चालू केला, वर्ग चांगला होण्यासाठी काय केलं पाहिजे? तुझ्या दृष्टीने काय करावं असं वाटतं?
अजून ह्यांच्यापेक्षा सक्षम होण्यासाठी काय केलं काय केलं म्हणजे विद्यार्थ्यांना सांगावे अभ्यास करा आणि तुम्हाला IPS अधिकारी बनायचं बरोबर. आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या ज्या IPS आहेत एक महिला आहे त्यांचं नाव काय आहे? शिक्षण पाहिजे. बरं. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना किंवा मुलींना प्रभाव आणण्यासाठी काय तू उपाययोजना राबवशील? म्हणजे त्यांना सांगितलं या शाळेत त्यांना त्यांच्या आई वडिलांना सांगेल की तुमच्या मुला मुलींना शाळेत पाठवा तुमचे मुलं काहीतरी करू शकतात. तुमच्या गावामध्ये पोलीस बनले महिला एखाद्या महिला पोलिसाचं नाव सांग हां शिला संजीवनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान किती दिवसामध्ये दिलं? एक महिना 17 दिवस. आपल्या शाळेसाठी ज्यांनी जमीन दान दिली त्यांचं नाव काय आहे? नागनाथ ज्ञानबा दत्त. आजचा हा मुलाखतीचा उपक्रम तुम्हाला काय उद्देश देतो? म्हणजे मला आनंद होतो की पुढे म्हणजे मी पुढे कुठं गेलेले इंटरव्ह्यूला भीती वाटणार नाही. तर माझं जरा